एक गर्मी जो अभी किराना में और मुजफ्फरनगर में कुछ जगह दिखाई दे रही ना, ये सब शांत हो जाएगी इसके बाद। क्योंकि गर्मी कैसे शांत होगी, ये तो मैं मई और जून में भी इसको बहुत शिमला बना देता हूं। नरेंद्र मोदी दुनिया के बेहतरीन कायद, शानदार लीडर। राहुल गांधी मैं कहता हूं एकदम फुसफुसे, ओवैसी घटिया लीडर, अच्छा घटिया अखिलेश राजनीति यादव करने वाले, डबल मोहरा, दो मुंह की राजनीति करने वाले, ममता बनर्जी पागल राजनीति। उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे अपनी अकल से नहीं चलते, दूसरे की अकल से चलते हैं। उमर अब्दुल्ला उमर अब्दुल्ला मैं समझता हूं कि अब समझदार हो गए हैं, नीतीश कुमार अच्छे नेता है, अच्छे नेता है नीतीश कुमार। अमित शाह शानदार इंतजाम, शानदार लीडरशिप, और मैं समझता हूं कि बहुत मेहनती और बहुत समर्पित देश और राष्ट्र के लिए। सर एक आखिरी नाम, योगी आदित्यनाथ। अगर मुझसे ये कहे कि कोई कि आप उनके लिए काबे में जाकर के अल्लाह की और ईश्वर की कसम खा लो कि वो ईमानदारी में, मैं समझता हूं कि मैं योगी जी के लिए पूरी दुनिया के सामने कह सकता हूं कि योगी जैसा ईमानदार, शक्तिशाली और अपने प्रदेश और अपने, यानी मैं समझता हूं पूरे राष्ट्र के लिए समर्पित, बगैर किसी रुके काम करना नॉन स्टॉप, तो वो योगी। पद्धत नाहीये, पण परदेशी राजा-राणी गेले होते, फिशिंगसाठी निघाले. आपल्याकडे ती पद्धत नाहीये आणि फिशिंगला निघाले असताना रस्त्यामध्ये एक गाढवावर बसून एक कोळी चालला होता, खांद्यावर गळ होता. राजाने विचारलं, काय रे, मच्छी पकडायला का? तो म्हणला, नाही महाराज, आज मच्छी पकडायला जाणार नाहीये, वादळ आहे, खूप मोठा पाऊस येणार आहे. म्हटलं, मूर्ख माणसा, मी माझ्याकडे खूप पगार देऊन हवामान तज्ज्ञ ठेवलेला आहे. त्यांनी सांगितलं, तुम्ही जा, खुशाल, काही होणार नाहीये. राजा पुढे गेला, खूप वादळ झालं, पाऊस आला, त्रेधा तिरपीट झाली. राजा दरबारात गेला, प्रधानाला सांगितलं, त्या माणसाला आणा बघू, हवामान तज्ज्ञाला त्याला लाथ घालून हाकलून लावा आणि त्या कोळ्याला बोलवा आणि त्याला अपॉइंट करा. कोळी आला, तो म्हणला, महाराज मला यातलं काही कळत नाही हो. तो म्हणलं, मग त्या दिवशी कसं सांगितलंस, पाऊस येणार, वादळ होणार? तो म्हणला, माझ्या गाढवानं कान खाली टाकले की मला कळतं पाऊस येणार आणि वादळ होणार. तर म्हणलं, मग ठीक आहे, गाढवाला अपॉइंट करा. म्हणजे राजेशाही गेली, लोकशाही आली, पण ती अपॉइंट करण्याची पद्धत काही गेलेली नाही अजून. तर ही जी गंमत आहे, अरविंद इनामदार आमचे जे